तर ह्या हडशी टेम्पलच्या इथे श्री सत्यसाई यांची अतिशय उत्तम आणि प्रसन्न अशी प्रतिमा होती. तिथे खाली आम्ही गेलेलो, जिथे ध्यान मंदिर होतं. तिथे त्यांच्या बऱ्यापैकी गोष्टी सगळ्या अशी म्हणजे पुस्तकं वगैरे काय काय छान असं एकदम मोठं ऐसपैस ध्यान मंदिर होतं ते. तिथे खूप सुंदर वाटत होतं, एकदम शांतता होती. मग तिथेच आम्ही असं रँडमली काही बुक्स वगैरे बघत, तिथले काही थॉट्स वगैरे, काहीतरी स्टोरीज वगैरे लिहिलेल्या आहेत, त्या सगळ्या गोष्टी बघत बघत आम्ही तिथे छानपैकी असं जरासं निवांत बसून राहिलो. आणि मग नंतर आम्ही वरती आलो. माझ्या लेकीला नुसती धावपळ करायची होती, तिला फिरायचं होतं. तिथे मोकळा एरिया होता, त्यामुळे तिला खूपच छान वाटत होतं. प्रचंड एन्जॉय करत होती ती तिथे. आणि हे बघून आम्हाला देखील आनंद होत होता, छान छान वाटत होतं. मग आम्ही सगळेजण निघालो पुढे जायला. चहा काहीतरी खाऊया अशा उद्देशाने आम्ही बाहेर पडलो तिथल्याच एरियामध्ये. तिथे फारच रेट लावतात ही लोकं, काही पण 20 रुपयाचा चहा, तोही एवढा एवढा. पण असो, आता काही ठिकाणी अशा गोष्टी असतातच. पण तरी देखील आम्ही कटिंग चहा घेत सगळ्यांनी मस्तपैकी छान आस्वाद घेतला. तिथे बाजूला एक गार्डन देखील आहे, तिथे काहीतरी एंट्री फी असते, पण रात्र झाली होती, त्यामध्ये बंदही झालेलं आणि जास्त कोणाला इंटरेस्टही नव्हता ते बघण्यात, त्यामुळे आम्ही गेलो नाही. बाहेरूनच त्याचा छान छान आनंद घेतला. मग नंतर आम्ही चहा घेतला छानपैकी. आजकाल माझ्या लेकीला चहा करत तिला नुसता तो प्यायचा असतो. आम्ही देतच नाही तिला, बट तरी देखील तिचं असं असतं की तुम्ही पिताय, तुमच्याकडे मी बघते, मग मला. त्यामुळे आता आम्हाला स्पेशली मलाच चहा बंद करावा लागणार आहे. कमी मी केलेला आहे चहा, पण बंद करावा लागणार आहे. ॲटलिस्ट तिच्यासाठी, तिला दिसू नये, ती हट्टीपणा करू नये म्हणून साठी चहा बंद करावा लागणार. तर असं छानपैकी दर्शन वगैरे घेऊन आम्ही पुढे निघालो. भेटूया पुढच्या आणि शेवटच्या व्लॉगमध्ये.